आता बीड जिल्ह्याकडे राज्याच्या राजकारणात नेहमी पंडितांमुळे चर्चेत असणाऱ्या गेवराई नगरपालिकेत भाजप सत्ता राखणार की दोन पंडित करिश्मा दाखवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गेवराईत भाजप, राष्ट्रवादी आणि बदामराव पंडित मित्रमंडळ असा तिरंगी सामना रंगतोय। 19 नगरसेवक असलेल्या पालिका निवडणुकीत जवळपास 40,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। सोलापूर धुळे महामार्गावर वसलेल्या गेवराई शहराची ओळख भावकीच्या राजकारणामुळे राज्याला झाली। बदामराव पंडित आणि अमरसिंह पंडित या काका पुतण्यांमध्ये लक्ष्मण पवार या मेवण्यानं उडी घेतली आणि आव्हान उभं राहिलं। गेल्या 10 वर्षांपासून गेवराई नगरपालिकेत लक्ष्मण पवार यांची सत्ता आहे। 2.5 वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून आमदारकी मिळवणाऱ्या पवार यांच्यासमोर राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांनी आव्हान उभं केलंय। गेवराई शहरावर तशी कायमच पवार यांची सत्ता राहिली आहे। मागील 10 वर्षात त्यांनी अनेक विकास कामं केलीत, मात्र शहरातील बकालपणा कमी झालेला नाही। अस्ताव्यस्त वाढलेलं शहर, कचऱ्याचे ढीग, मोकाट जनावरं हे गेवराईचं चित्र बदललेलं नाही। गेवराई शहराचा विकास करण्यासाठी तसंच पंडित मुक्त गेवराई करण्यासाठी आपण मतदारांसमोर जात असल्याचं आमदार लक्ष्मण पवार यांनी सांगितलं। पंडित मुक्त गेवराई म्हणण्यापेक्षा पंडितांमुळे जो शाप गेवराई तालुक्याला होता, जिथं पंडित नाही तिथं आपोआपच विकास होतो, हे माझं म्हणणं आहे। कारण की काय होतं की पंडितांनी त्यांच्या कुटुंबात जेवढे सदस्य आहेत आणि सगळे एका पदावर आहेत आणि ते सगळे एका पदावर असल्यामुळं एक तर भ्रष्टाचाराच्या मार्गाने एवढी संपत्ती त्यांनी कमवलेली आहे आणि सगळ्या लोकांचे सगळ्या योजना त्यांनी स्वतः त्याचा गैरफायदा घेतलेला आहे। पंचायत समितीत आपण जाता तर प्रत्येक योजनेचं तुम्हाला दर ठरलेले आहेत। एकही तुम्हाला वैयक्तिक शौचालय, विहीर किंवा घरकुल तुम्हाला पैसे दिल्याशिवाय भेटत नाहीत। इथं पंचायत समितीत तुम्हाला या 5 वर्षात कमीत कमी 8 ते 9 बिल्डिंगवर कारवाई झालेली आहे। सर्वसामान्य माणसं ह्या कारभाराबद्दल फार तीव्र नाराजगी आहे आणि त्याच्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की पंडित जर तालुक्याच्या राजकारण जर हद्दपार झाले तर निश्चित गेवराई तालुक्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो। गेवराई घळाटा आणि घोंडराईला 12 वाटा हे चित्र आपल्याला बदलायचंय। गेवराई पालिकेतील भ्रष्ट कारभार बंद करण्यासाठी आपण राष्ट्रवादीचा पॅनल उभा केल्याचं आमदार अमरसिंह पंडित यांनी सांगितलं। नगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं विकास हा मुद्दा तर निश्चितच राहिला, यात काही वाद नाही, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं या विद्यमान नगरसेवकांना, विद्यमान नगरपालिकेनं हे नगरपालिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे निव्वळ भ्रष्टाचाराचं कुरण म्हणून या नगरपालिकेकडे यांचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे। कुणी कशीही सत्ता उपभोगा, या नगरपालिकेच्या निमित्तानं काही केलं तर आमचा कुणी मालक नाही अशा आविर्भावात ही लोक काम करतायत। असो, त्याचं जनता निश्चितरित्या 27 तारखेला त्यांना योग्य ते उत्तर देईल। आपल्या आमदारकी आणि मंत्रिपदाच्या काळात आपण गेवराई शहराचा जो विकास केला त्याच पद्धतीनं भविष्यात सुसज्ज असं नाट्यगृह, स्विमिंग पूल, नवीन वस्त्यांमध्ये पाईपलाईन करण्याचा विचार असल्याचं माजी मंत्री बदामराव पंडित सांगतायत। ही नगरपालिका आमच्या विरोधकांच्या ताब्यात आहे आणि यावेळेस आम्ही मित्रमंडळाच्या कोणत्याही राजकीय पक्षातून उभा न करता माझ्यावर लोकांचा विश्वास आहे म्हणून बदामराव पंडित मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही ही आमची टीम उभी केलेली आहे। गेवराई शहरावर सत्ता मिळवण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि बदामराव पंडित मित्रमंडळानं कंबर कसली असली तरी जनता मात्र आज तरी भाजपच्या बाजूने असल्याचं चित्र आहे। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, गेवराई, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।